नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण थेट जातोय पुण्यामध्ये, कारण पुण्यामधून एक अत्यंत महत्त्वाची संतापजनक बातमी आहे. ती म्हणजेच जो व्हिडिओ समोर आला होता दोन तरुणांचा अश्लील चाळे करताना, त्यातल्याच एका व्यक्तीच्या बद्दल ही माहिती आहे. तर अटकेमध्ये असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स मागवले होते, पण पोलिसांनी त्यांना हकलून लावलं. भाग्येश अग्रवाल अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा मित्र आहे आणि तो BMW कारमध्ये बसून दारूही पीत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला आता अटक केलेली आहे. मात्र अटकेमध्ये असताना सुद्धा त्याच्या मित्रांकडून त्याचे लाड पुरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे. अगदी जेलमध्ये सुद्धा त्याच्यासाठी कॉफी आणि बर्गर मागवले गेले. सागर आबाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. सागर, ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये काही बॉक्स दिसत आहेत. पोलिसांनी मात्र हकलवून लावलेलं आहे. नेमका हा प्रकार कसा झाला, पोलिसांचं यावरती काय म्हणणं आहे? नक्कीच भाग्येश ओसवाल जो आहे तो काल या गाडीमध्ये बसलेला होता. बिअरची बॉटल त्याच्या हातामध्ये होती आणि त्यानंतर त्याला अटक केल्यानंतर पर्णकुटी पोलीस चौकीजवळ त्याला आणलं असता त्याचे मित्र जे आहेत त्याला भेटायला आले आणि एका पांढऱ्या गाडीमध्ये एक बॉक्स दिसतोय. जर झूम करून बघितलं तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काही ग्लास दिसत आहेत, बर्गर. आणि त्या मित्रांना आज ते सकाळी मित्र जे आहेत ते येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आले असतात. त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्ही रात्री त्याला भेटण्यासाठी आलेलो होतो, काही वस्तू खाण्यासाठी आणलेल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्या देऊ दिलेल्या नाही आहेत. मात्र माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी या ठिकाणाहून पळ काढलेला आहे. आणि काल सकाळी 7:30 वाजता ही घटना घडलेली होती. त्यानंतर गौरव आहुजा हा कोल्हापूरच्या दिशेने फरार झालेला होता. त्याने त्याची BMW जी आहे ती कोल्हापूर या ठिकाणी सोडलेली आपल्याला पाहायला मिळाली. एक गाडी केली आणि धारवाडच्या दिशेने जायचं असं त्यांनी सांगितलं ऑटोवाल्याला. आणि नंतर त्याने ती गाडी जी आहे ती हायर करण्यासाठी त्याला विनंती केली. मात्र त्या गाडी हायर केल्यानंतर त्याने पुन्हा पुण्याच्या दिशेने जायचं असंही सांगितलं. मात्र या सर्व प्रकारामध्ये गौरव आहुजा नक्कीच आपण पाहतोय की दोन तरुणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आणि त्यातील एका भाग्येश नावाच्या मित्राला त्याच्या मित्रांनी जे लाड पुरवतानाचे व्हिडिओ समोर आलेत. अगदी सविस्तर अपडेट आपण याबद्दल सागर दिली, त्यामुळे धन्यवाद. याचे अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. दरम्यान पुण्यातल्या या बड्या बापाच्या औलादींनी नेमकं काय कारनामा केला होता, अगदी 60 सेकंदांच्या बातमीत पाहूयात. आलिशान BMW गाडी रस्त्याच्या मधोमध थांबून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका बड्या बापाच्या मुजोर तरुणानं महिलांसमोर अश्लील चाळे केले. तरुण आणि गाडीतला त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि भरधाव गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. सकाळच्या सुमारास सिग्नलवर हा तरुण गाडीखाली उतरला. त्यानं भर रस्त्यावर लघुशंका केली. त्यामुळे एका सजग नागरिकानं त्याचा हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हे या तरुणाला कळताच त्यानं गाडीत बसताना कॅमेऱ्याच्या समोर आणखी अश्लील चाळे केले. या प्रकरणी अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबजिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112, त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. आई वडिलांचं दुर्लक्ष आणि पैशांचा माज यामुळे बड्या बापाच्या औलादी कशा बिघडत चालल्यात त्याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा आलाय. आणि यानंतर आपण वळतोय राजकीय बातम्यांकडे. त्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. लव्ह जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे. लव्ह जिहादच्या विरोधात कायदे कठोर केले जाणार असल्याचं ते म्हणाले. तर राज्यात लव्ह जिहादची जवळपास 1 लाख प्रकरणं आहेत आणि या प्रकरणांचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पुण्यात घडलेल्या घटनेबाबत अमृता फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील घटना खेदजनक आहे. देवेंद्र फडणवीस यावरती ऍक्शन घेऊन पुढे अशा घटना होणार नाही याची काळजी घेतील आणि यावरती माझा विश्वास असल्याचंही अमृता फडणवीस म्हणाल्या. शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या कर्मचारी सेनेतील तब्बल 250 शिवसैनिकांनी घर वापसी केलेली आहे. मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरिट हॉटेलमधील 250 कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांपूर्वीच भारतीय कामगार सेनेतून शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला होता. पण तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी पुन्हा घर वापसी केली.
धर्मांतर करायला लावणाऱ्यांवरती फाशीची शिक्षा होणार आहे. बळजबरीनं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येणार आहे आणि हा कायदा लवकरच मध्य प्रदेशमध्ये लागू होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. जबरदस्ती आणि आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलंय. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसांमध्येच दिसेल आणि या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असंही विधान राणे यांनी केलंय. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही असं आम्ही समजतो असं जयंत पाटील म्हणाले. कारण मुंडेंनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहाच्या बाहेर जाहीर केलं होतं, पण सभागृहामध्ये सांगणं गरजेचं होतं, जे त्यांनी सांगितलं नाहीये, म्हणून त्यांचा राजीनामा झाला नाहीये असं आम्ही समजतो, जयंत पाटील म्हणाले. कराडनं अवादा पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आलेली आहे. धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून या खंडणीची मागणी केल्याचं दोषारोप पत्रातून समोर आलंय आणि त्यामुळे कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या गौरव आहुजाला अटक करण्यात आली आहे. गौरव आहुजाला सातारा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान गौरव आहुजाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला होता, ज्यात तो माफी मागताना दिसतोय. पुण्यात भर रस्त्यामध्ये नंगानाच करणाऱ्या माजुरड्या तरुणावरती राजकारण तापलंय. पुण्यात गुंडगिरी वाढत असताना पोलीस आयुक्त कारवाई का करत नाहीयेत? आयुक्तांना पालकमंत्र्यांचे आदेश नाहीयेत का असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. तर लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवरती कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कितीही मोठ्या बापाचा मुलगा असू द्यात, कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केली आहे. आरोपींची फक्त धिंड काढून उपयोग नसल्याचंही धंगेकर म्हणाले. होळीनिमित्त कोकणामध्ये 2 विशेष एक्सप्रेस गाड्या मध्य आणि कोकण रेल्वेनं चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान या विशेष गाड्या थांबणार आहेत. त्यांचं आरक्षणही 8 मार्चपासून सुरू झालंय. तसंच 15 आणि 22 मार्चला ही विशेष गाडी थांबणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार झालाय. PMRDAनं हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पासाठी जमिनीचा 99.94% भाग यशस्वीरित्या संपादित केलाय. आता अंतिम जमिनीच्या मंजुरीमुळे मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाच्या कामाला वेग येईल असाही विश्वास प्राधिकरण विभागाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. यवतमाळमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर तापमानात वाढ झाल्यानं दुपारी रस्त्यावरती शुकशुकाट दिसून येतोय. 2 दिवसांत आणखी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे, म्हणून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामानशास्त्र विभागानं केलंय. रशियानं युक्रेनवरती पुन्हा हल्ला चढवलाय. रशियाच्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झालाय. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबवण्याबाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे रशियानं हा हल्ला केलाय. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींनी रशियानं केलेल्या हल्ल्याचा निषेधही केलाय. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेत बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यातील बैलगाडा स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा 2 दिवस चालणार आहे. दरम्यान सर्व बैलजोड्यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली आहे. तर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आपण पाहतोय, ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची ही बैठक होतीये. संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. अर्थसंकल्प सादर करण्याआधी ही बैठक मंत्रिमंडळाची जी आहे ती पार पडत असते आणि त्यानुसारच आज संध्याकाळी 7 वाजता तिचं आयोजन करण्यात आलंय. सह्याद्री गृहावरती ती असणार आहे. नेमकं यामध्ये कुठले ठराव मांडले जातात, कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते, उद्याच्या अर्थसंकल्पाविषयी कुठल्या गोष्टी मांडल्या जातात हे पाहावं लागेल. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज तोफ धडाडणार आहे. चिंचवडमध्ये
चिंचवडमध्ये मनसेचा 19वा वर्धापन दिन पार पडणार आहे. या निमित्तानं राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित देखील करतील. यावेळी राज ठाकरे नेमकं कुणावरती कसा निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मनसेकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याचीच झलक जी आहे ती आपण पाहतो. मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांनी केलेला आहे. पाहूयात. अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मनसेचा आज 19वा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मनसेच्या या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून जे मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेले आहेत. आता आजच्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. या सभेकडे आपलं लक्ष असणार असे. तुर्तास राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. आझाद मैदानामध्ये महिला दिनाच्या दिवशीच महिला शिक्षकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून आंदोलन केलंय. सरकारचा निषेध व्यक्त त्यांनी केलाय. सर्व आंदोलक आक्रमकही झाले होते. शिक्षकांना कायम करावं या मागणीसाठी 18 वर्षांपासून लढा सुरू आहे. समग्र शिक्षा अभियानातल्या महिला शिक्षकांनी यावेळी सरकारचा निषेध नोंदवलाय. पुण्यातील रस्त्यावरती अश्लील चाळे करणाऱ्या माजुरड्या तरुणावरती आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या महिला आंदोलक आरोपी गौरव आहुजाचा बाप मनोज आहुजाच्या रेस्टॉरंटवरती गेल्या होत्या आणि आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढत बार बंद केला. धुळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एका तरुणाला मारहाण केली आहे. त्यामुळे शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी त्याच्या निषेधार्थ मोर्चाही काढला. तसंच पोलीस अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला. दरम्यान तरुणानं अफजल खानच्या वधाची पोस्ट व्हायरल केल्यानं पोलिसांनी मारहाण केली आहे. नाशिकमध्ये आदिवासी महिलांकडून हंडा मोर्चा काढण्यात आलाय. आदिवासी भागात जलजीवन योजनेची कामं न झाल्यानं त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तर हंडाभर पाण्यासाठी त्यांना मैलोन मैल पायपीट करावी लागते. दरम्यान प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महिलांनी हा हंडा मोर्चा काढला. दुसरीकडे पंढरपूरमध्ये रस्त्याची कामं रखडली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शहरात सध्या 11 रस्त्यांची कामं सुरू आहेत. पण काही ठिकाणी कामं संथ गतीनं सुरू आहेत तर काही ठिकाणी ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड आणि ताथवडे परिसरातील नागरिकांनी वाढत्या वायू प्रदूषणाच्या विरोधात मोर्चा काढला. परिसरात RMC प्लांट सुरू आहे आणि धुळीचे कण मोठ्या प्रमाणात हवेत पसरलेत. नागरिकांना श्वसनाचे विकार यामुळे होत आहेत आणि म्हणूनच प्रशासनाकडे कारवाईची मागणी नागरिक करतायत. तर एकंदरीतच चॅम्पियन्स कोण हे आज ठरणार आहे. भारत की न्यूझीलंड याचा फैसला आज होणार आहे. दुबईत आज रंगणार आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल रंगणार आहे आणि या स्पर्धेत भारतीय टीमचं पारडं जड मानलं जात आहे. कारण भारतीय टीमनं या संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच गमावलेली नाही आहे. भारतीय टीम सलग तिसऱ्यांदा ICC स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश तिनं केलाय. 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पराभवाचा बदला आता घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा फायनलमध्ये भारताला लोळवत किवींनी टीम इंडियाचं स्वप्नभंग केलं होतं. मात्र आता त्याचा बदला घेण्याचे 25 वर्षांनंतर संधी मिळाली आहे. दरम्यान क्रिकेट विश्वातूनच मोठी बातमी आहे ती म्हणजे आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल नंतर रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार आहे अशा चर्चा सुरू आहेत. रोहित शर्मानंतर शुभमन गिल किंवा हार्दिक पंड्या टीम इंडियाचा कॅप्टन होऊ शकतो अशी ही चर्चा आहे. तर KL राहुलचंही नाव तिसरा दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. तर आजच्या सामन्याकडे लक्ष असणारच आहे. त्यातही रोहित शर्मा रिटायरमेंट खरंच घेणार आहे का याकडेही त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. पाहूयात नेमकं काय घडतंय. तुर्तास एक छोटासा ब्रेक.
राजकीय गावगुंडांची दहशत, वेळोवेळी होते खंडणीची मागणी, राजकीय गुंडगिरी विरोधात साम टीव्हीची मोहीम. घटनेचा व्हिडिओ करा आणि आम्हाला पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर 9594885566. तुमचं नाव गुप्त राहील याची खात्री बाळगा. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदली. नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच थेट बातमी आहे, ती म्हणजेच शिरूरमधून. बीडमधल्या शिरूरबद्दल आपण बोलतोय. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे आणि त्यामुळे धसांनाही 6 आरोपी करा अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे. तर या मोर्चामध्ये ओबीसी नेते सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळत आहे. एकंदरीतच आज शिरूर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण पाहतोय की बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता खोक्याला बेड्या कधी ठोकणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खोक्याला तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलक करतायत. आमदार सुरेश धस खोक्याचे आका आहेत, त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करा अशी मागणी केली जाते. ढाकणे कुटुंबियांची तक्रार का घेतली नाही याचीही चौकशी करावी अशीही एक मागणी आहे. खोक्याच्या अवैध व्यवसायांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. बीडचा खोक्या तर महाराष्ट्राचा वीरप्पन निघाला असं आम्ही का म्हणतोय? खोक्याच्या घरी पोलिसांना नेमकं काय मिळालंय आणि खोक्या नेमका कुठं आहे या सगळ्या संदर्भात आता स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊयात. वन्य प्राण्यांचा कर्दनकाळ, बीडचा खोक्या. खोक्या भोसले महाराष्ट्राचा नवा वीरप्पन. भसांचा शिकारी खोक्या अद्याप पिंजऱ्याबाहेर. ही जीवघेणी हत्यारं जरा नीट निरखून पहा. हीच ती हत्यारं आहेत जी वन्य प्राण्यांवर सपासप चालवून त्यांना जीवे संपवत होती. याच हत्यारांनी अनेक निष्पाप मुक्या प्राण्यांना संपवलं. ही तीच हत्यारं आहेत ज्यांनी बीडच्या शिरूरमधील खोक्याच्या सफेद कॉलरचा बुरखा फाडून त्याचा पर्दाफाश केलाय. होय, ही दृश्य आहेत भाजपच्या भटके विमुक्त सेलचा पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरातील. यात वन्य प्राण्यांच्या मांसासह धारधार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरच काही आढळलंय. नेमकी ही कारवाई कोणी केली आणि त्याच्या घरात काय सापडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी 40 वनाधिकाऱ्यांची धाड. छाप्यामध्ये 3 कोयते, पिंजरे सापडले. मोर पकडण्याचं जाळं छाप्यात सापडलं. हरिण पकडण्याचा फास वन विभागाला सापडला. लोखंडी प्लेट्स आणि सुकं मांसही सापडलं. वन विभागानं केलेली ही कारवाई आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. कारण या कारवाईत 1-2 नव्हे तर चक्क 40 अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकून हे साहित्य जप्त करत कारवाई केली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे आतापर्यंत अय्याशीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो कधी मुलांना धमकावताना, कधी पैसे उधळताना, तर कधी बॅटनं मारहाण करताना दिसतोय. अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे. मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल. वन विभाग कसं गुन्हे दाखल करील त्याच्यावर? जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचारी लोकांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करायचा त्यांच्यावर? कारण त्याला खायला लागतंय ना. हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण. मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर. मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत. त्या ठिकाणी सहआरोपी हा
सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे. दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला रे, हा अक्काचा अक्का झाला. पण आता वन विभागानं केलेल्या कारवाईत हा खोक्या भोसले शिकारी करून वन्य प्राण्यांची तस्करी करत असल्याचाही संशय बळावतोय. कारण केवळ हरिण, काळवीट, सशांसोबत तो मोरांचीही शिकार करत होता. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाईचा फास आवळला जातो. तशी माहिती वनमंत्र्यांनीही दिली. खोक्याच्या शिकारीचं मांस हे सुरेश धसांच्या ताटात जातं असं म्हणत सुरेश धसांवर देखील आता आरोप करण्यात येतोय. सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील गँगवॉर आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचं दर्शन अवघ्या राज्याला झालं. त्यामुळे आणखीन किती वाल्मिक कराड आणि खोक्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवत अजूनही मोकाट फिरतायत, यावर गृह विभागानं आत्मचिंतन करायलाच हवं. राष्ट्रीय पक्षाची शिकार करणारा खोक्या हा राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे या खोक्याचं पॅकिंग करून त्याची रवानगी थेट तुरुंगात कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर आपण थेट आता आलो आहोत बारामतीमध्ये. बारामतीतली ही दृश्य तुम्ही पाहताय सध्या रस्त्यावरती. बारामतीच्या रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनसाखर आल्याचं दिसतं आपल्याला. आणि याचं कारण आहे तेच म्हणजेच बीड सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, ज्याला आज 3 महिने पूर्ण झालेत. आणि त्यांच्या या हत्येच्या निषेधार्थच आज हा जन आक्रोश मोर्चा जो आहे तो निघाल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीच्या रस्त्यावरती सर्वपक्षीय निषेध मोर्चा सध्या निघालेला आहे. यामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले आहेत. वैभवी देशमुख सुद्धा आहेत, तर धनंजय देशमुख सुद्धा आहेत. आणि इतकंच नाही तर बारामती मतदारसंघामध्ये जो अजित पवारांचा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा, पवार घराण्याचा मतदारसंघ आहे, बालेकिल्ला त्यांचा राहिलेला आहे, या ठिकाणी निषेध मोर्चा काढला जातोय म्हणल्यावरती पवार घराण्यातीलही बरेच लोक यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी युगेंद्र पवार सुद्धा पायी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. अगदी लहान मुलांपासून तर महिला सुद्धा आहेत, मोठे वृद्ध सुद्धा आहेत, नेते मंडळी सुद्धा आहेत. संपूर्ण सगळे जण या मोर्चामध्ये सध्या सहभागी झालेत. 3 महिने पूर्ण झालेत आज बीड सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन. मात्र अजूनही आरोपींना शिक्षा करण्यात आलेली नाहीये. एक आरोपी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरारच आहे. मकोका जरी लावण्यात आला असला तरी कडक कारवाई केली जात नाहीये. आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जातोय. मंगेश कचरे आपले प्रतिनिधी थेट बारामतीतून आपल्या सोबत जोडले गेले. तर मंगेश, हा मोर्चा आपण पाहतोय विराट स्वरूप त्यानं धारण केलंय. नेमकं कशी तिथली परिस्थिती आहे, काय मागणी आहे आंदोलकांची, काय भावना आहे? नक्कीच आता काही वेळापूर्वी या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली आहे. या मोर्चामध्ये धनंजय देशमुख देखील सहभागी झालेला आहे. देशमुख कुटुंबाचं अख्खं कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे. बारामती येथील छत्रपती शिवाजी उद्यानातून या मोर्चाला सुरुवात झाली असून भिगवण चौकात मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी शोकसभा देखील होणार आहे. अच्छा, धन्यवाद मंगेश. वेळोवेळी आपल्याकडून याची अपडेट्स घेत राहू. तुर्तास आपण पाहिलं ते शिवाजी चौकातून सुरुवात झाली असून भिगवण चौकामध्ये हा मोर्चा थांबणार आहे आणि त्या ठिकाणी शोकसभा सुद्धा होणार आहे. एकंदरीतच स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आले होते, ज्याने संपूर्ण राज्यातील वातावरण तापवलं होतं. अगदी प्रत्येकाच्या अंगावरती काटा आणणारी अशी दृश्य ती समोर आली होती. आणि त्यानंतर देशमुख कुटुंबच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं होतं. राजकारणी सुद्धा हादरले होते. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत प्रत्येकच जणाने हा मुद्दा उचलून धरला होता. विधानसभेत, विधिमंडळात सुद्धा याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय. पुन्हा एकदा जन आक्रोश मोर्चा जो आहे तो या हत्येच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरलाय. बीडमध्ये सुद्धा दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय. बीडमध्ये काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू झालेली आहे. ही 2 दृश्य तुम्ही पाहताय. एकीकडे बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघालाय, तर दुसरीकडे बीडमध्ये काँग्रेसची सद्भावना यात्रा ही सुरू झालेली आहे. अगदी संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते पांढऱ्या पोशाखात आपल्याला दिसत आहेत. शांततामय वातावरणामध्ये हा मोर्चा निघालाय. आज आम्ही या बारामतीच्या मोर्चामध्ये
समजा आज माझ्या वडिलांची जी माणुसकीच्या दृष्टीने जी हत्या झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील जी वाढणारी गुन्हेगारी आहे, आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाही आहे, द्वेष नाही आहे. फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांनासुद्धा यामध्ये सहआरोपी करावं. आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये. ज्यांनी ज्यांनी आरोपींना मदत केलेली आहे त्या सगळ्यांना सह आरोपी करावं, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीच वैभवी देशमुखनं केली आहे. आता तिच्या या मागणीला सरकार कशी साथ देत आहे पाहावं लागेल. अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. अंबरनाथमध्ये पालिका शाळेच्या आवारामध्ये अनधिकृत मदरसा सुरू झालाय. 7 दिवसांमध्ये कारवाई करा, अन्यथा आम्ही मदरसा पाडू असा थेट इशारा अंबरनाथ नगरपालिकेनं मनसेला दिलाय. पिंपरीमध्ये कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस शिपायाचा भर रस्त्यात धिंगाणा पाहायला मिळाला. बर्थडे सेलिब्रेशनसाठी एका पोलीस शिपायानं थेट पोलीस स्टेशनच्या दारातच धिंगाणा घातलाय. पोलीस शिपाई प्रवीण पाटीलनं हा प्रताप केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखोरांनी मुलीची छेड काढली आणि यावेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई वडिलांनाही टवाळखोरांनी मारहाण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय तरी काय असा सवाल विचारला जातोय आणि या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथ पूर्व भागामध्ये गॅस गोदाम ते नवरे नगर रोड परिसरामध्ये ड्रेनेज चोकअपचा त्रास अनेक दिवसांपासून आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागतोय. अनेकदा तक्रार करूनही या सर्व गोष्टींकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे डोळे झाक करताना दिसतेय. सोलापुरातल्या वैराग शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवरती येत नाहीत आणि त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावरती टाकावा लागतोय. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली आहे, तरीही कोणतीच ठोस कारवाई केली जात नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अंधेरीमध्ये टीसी अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. तिकीट नसलेल्या प्रवाशांसोबत टीसी जबरदस्ती करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. तसंच टीसी प्रवाशांवरती धावून मारायला जात असल्याचंही प्रवाशी सांगतात. बातमी राज्याच्या हवामानासंदर्भात आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमान जाणवत आहे. अगदी सूर्य आग ओकतोय. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर पाठोपाठच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा कमाल तापमान हे सातत्यानं 37 अंशांच्या पुढे आहे. तर आपण पाहतोय उष्ण लाटेचा इशारा कुठे सध्या देण्यात आलाय. ठाण्याला देण्यात आलेला आहे, मुंबईला देण्यात आलाय, रायगड देखील आहे, रत्नागिरी सुद्धा आहे. तर राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हे पाहिले तर सोलापूर, वाशिम, अकोला आणि जेऊर आहेत. सोलापुरात सर्वाधिक 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय, तर वाशिममध्ये 37.6 अंश सेल्सिअस. त्यापाठोपाठ रत्नागिरी, सांगली, वर्धा आणि अमरावतीचा नंबर लागतो. या ठिकाणी 37 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर सरासरी तापमान पाहिलं तर विदर्भात कमाल 37.6 अंश सेल्सिअस तापमान आहे, किमान 14 अंश आहे. मराठवाड्यात 36.3 अंश कमाल आहे. कोकणाबद्दल सांगायचं तर 37.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान असून किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअस आहे. आणि यानंतर थेट आपण जातोय सांगोल्यामध्ये. सांगोला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलंय.
दुपारी तहसील कार्यालयावरती मूक मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे, परंतु त्याआधी आपण पाहतोय सांगोल्यात अगदी कडकडीत बंद दिसतोय. कुठलीच दुकानं नाही आहेत किंवा रस्त्यावरती सुद्धा शुकशुकाट दिसतोय. अगदी क्वचित माणसं दिसत आहेत आणि या प्रकारे या बंदला प्रतिसाद दिला गेल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी तहसील कार्यालयावरती मूक मोर्चाही निघणार आहे. तर इतरही बातम्या जाणून घ्यायच्या आहे, परंतु त्याआधी एक ब्रेक. साम हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीने हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.